जो भी वो एक्सेलरेशन दिया रहेगा वो दैट एक्सेलरेशन इज कांस्टेंट, तो मोशन उसी हिसाब से बढ़ेगा. सो दिस ग्राफ विल फॉर्म अ स्ट्रेट लाइन. ओके, पॉजिटिव नेगेटिव एक्सेलरेशन समझ में आ गया. डिस्टेंस एंड टाइम्स अ ग्राफ समझ लो. द डिस्टेंस ट्रैवल्ड इन द गिवन टाइम ऑटोमेटिकली इफ द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट, सो दिस ग्राफ इज गोइंग टू बी जसं जसं टाईम वाढत जाणार तेवढं डिस्टन्स वाढत जाणार. ओके, सो इट विल बी अ स्ट्रेट लाइन डायरेक्टली अनलेस एंड अनटिल इट्स अ यूनिफॉर्म मोशन. नॉन यूनिफॉर्म मोशन रहेगा तो ऊपर नीचे कुछ भी होएगा. किधर चला रहा है फास्ट में, किधर ब्रेक मार रहा है, फिर चला रहा है फास्ट में, फिर ब्रेक मार रहा है, कभी स्पीड ब्रेकर पे आ रहा है, कभी क्या है. ओके, सो दैट इज़ नॉन यूनिफॉर्म मोशन के लिए कोई ग्राफ बनेगा ही नहीं. डिस्टेंस टाइम ग्राफ इज़ फॉर यूनिफॉर्म मोशन विच बिकम्स अ स्ट्रेट लाइन. जैसे फॉर एग्जांपल 10 सेकंड में 15 मीटर का डिस्टेंस कवर किया है, 20 सेकंड में नेक्स्ट अगेन 15 प्लस 30 प्लस 15 प्लस 15. इफ अगर 10 सेकंड्स प्लस हुआ है तो डिस्टेंस उतना ही कवर हुआ है, बिकॉज द बाइक इज कवरिंग 15 मीटर्स एवरी 10 सेकेंड्स. ओके, इट इज़ सेकेंड्स नॉट मिनट्स. ओके, सेम चीज़ को आपको इधर प्लॉट करके ग्राफ बनाना है, नथिंग एल्स. हो गया. वेलोसिटी, यूनिफॉर्म वेलोसिटी का ग्राफ भी है. देन आफ्टर फिनिशिंग दैट, ओके, व्हाट इज़ द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट एंड वेलोसिटी. डिस्प्लेसमेंट क्या था? डिस्प्लेसमेंट इज द डिस्टेंस बिटवीन द स्टार्टिंग एंड एंडिंग पॉइंट. ओके, एंड displacement upon time was velocity. We have a formula which gives you the distance between displacement and velocity. If displacement दिलेला है प्रॉब्लम मध्ये and you are supposed to find the velocity, then you have to use this formula. कोई मैं सोचूँ ये फार्मूला किधर गया, ये फार्मूला मिस हो गया था मेरे से, मैंने लिखा नहीं है फार्मूला लिस्ट के अंदर. ओके, ये फार्मूला इधर से देख लो, वो लिस्ट में ऐड कर लेना. मैं फ़ोटो के अंदर शायद लिखना भूल गया हूँ इसको. v square is equal to u square plus 2as. This is the formula to calculate your distance, displacement and velocity, because this is the only formula which shows the relation between displacement and velocity. Okay, ये फॉर्मूला अपने को न्यूटन ने दिया था. कहाँ से निकाला, कैसा निकाला, दैट इज़ नॉट मच इम्पॉर्टंट. आपल्याला न्यूटनला नाही हरवायचं आहे, आपल्याला फक्त 9th पास करून 10th मध्ये जायचं आहे सध्या. मग आपल्याला हे फाइंड आउट नहीं करायचं आहे की ये कहाँ से आया फॉर्मूला. ये मैं भी एक्सप्लेन नहीं कर सकता हूँ बिकॉज आई एम नॉट न्यूटन. ओके, साइंटिस्ट नहीं होने का अभी अपने को. ये एक्सप्लेन करते करते मेरे को PhD का डिग्री मिल जाएगा. वी आर नॉट सपोज टू गो इनटू मच डिटेल्स ऑफ दैट. दिस इज़ द फॉर्मूला विच यू हैव टू लर्न बाय हार्ट. तीनों फार्मूला है बैक टू बैक, तीनों फार्मूला ध्यान से देख लो. स्टिल शॉट लेके तीनों फार्मूला लिख लेना तुम्हारे पास, बिकॉज मोस्ट ऑफ द प्रॉब्लम्स आर बेस्ड ओनली ऑन दीज 3 फार्मूलाज. ओके, द अदर फार्मूलाज आई हैव रिटन इज फॉर योर अंडरस्टैंडिंग. ओके, ये हो गया डिस्क्रिप्शन बिटवीन. नेक्स्ट टॉपिक क्या है अपने को? ओके, यूनिफॉर्म नॉन यूनिफॉर्म मोशन हो गया. देयर इज वन मोर कंसेप्ट कॉल्ड एज यूनिफॉर्म सर्कुलर मोशन. ओके, यूनिफॉर्म सर्कुलर मोशन, द नेम इटसेल्फ इज अंडरस्टूड दैट इट इज सर्कुलर in nature, means the motion is in circle, in a cyclic path or a circular path. ओके, त्याच्यासाठी त्यांनी इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. दॅट इज अ रोटेटिंग डिस्क, आणि या डिस्कवरती तुम्ही एक, इट इज रोटेटिंग इन अ व्हेरी हाय स्पीड रोटेशन चालू आहे त्याच्यावरती तुम्ही जर एक कॉइन टाकलं तर काय होईल? ओके, नहीं समझ में आ रहा है तो टेक इट एज एन एग्जाम्पल. यू हैव अ डायनिंग टेबल जो रोटेट होता है, जो घूमता है. डायनिंग टेबलवर सगळ्यांची प्लेट ठेवलेली आहे, सगळे जेवायला बसले, आणि तुम्ही त्या डायनिंग टेबलला जोरात फिरवलं तर काय होईल प्लेटला? बरोबर, द प्लेट विल बी थ्रोन ऑफ. त्याच्यानंतर काय होईल ते तर तुम्हाला माहिती आहे, तुमच्या मम्मीला माहिती आहे. बरोबर. सो व्हाट डज दॅट मीन? दॅट इफ a motion is going on in a circular fashion, okay, at that particular time it goes with a constant speed, and such uniform motion is called uniform circular motion. एवढंच आहे, याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे. ओके, हे फक्त कन्सेप्ट त्यांनी दिलं आहे एक्सप्लेन करायला. व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वी ऑलरेडी सॉ एन एक्झाम्पल ऑफ आवर wrist watches, clocks, and all the 3 hands of the clock, that is minute hand, second hand आणि आर हैंड. ओके,
सबका डिस्टेंस का हम लोगों ने देख लिया था. द टाइप ऑफ मोशन वॉज ऑल्सो सर्क्यूलर. ओके, चलो, द लेसन इज मोस्टली ओवर. नो, द मोशन लेसन कैन नेवर बी ओवर विदाउट न्यूटन्स 3 law of motion. Who's the father of modern physics? Father of modern physics, Newton is regarded as father of modern physics because फिजिक्सला सुरुवातच न्यूटनने दिली होती. आयसॅक न्यूटन, सर आयसॅक न्यूटन. ओके, इन्होंने दिया था. ही मेड 3 laws of motion and these laws of motion are still used in making many of the scientific equipment that we are using in day to day life. ओके, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आपण सगळंच केलेलं आहे. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, वी नो द फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो नोन ॲज द लॉ ऑफ इनर्शिया. इट इज ऑल्सो known by the name as law of inertia. Okay, what does it says? An object. Okay, last year अपन वाचलं होतं every object, not an object. इथे थोड़ा सा डेफिनेशन चेंज है, लेकिन वो डेफिनेशन लिखेगा तो भी चलेगा, लेकिन जितना हो सके ये लर्न कर लो. An object continues to remain at rest or in its state of uniform motion along a straight line unless it is acted upon by an एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. आपण 7th मध्ये जो केला होता तो 7th मध्ये काय होता डेफिनेशन? एव्हरी ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन इन स्टेट ऑफ रेस्ट और इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. सर्क्युलर नाही, सॉरी, इथे रिमेन्स ॲट रेस्ट दिलं आहे आपल्याला डेफिनेशनमध्ये. रिमेन्स इन अ स्टेट ऑफ रेस्ट और इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन unless it is acted upon by an external unbalanced force. असा डेफिनेशन होता आपल्याला. ते माझा 7th चा डेफिनेशन अजून बायाट आहे मला. मैं बहुत बड़ा रट्टा बहादुर था ना इसके लिए. ओके, देन द न्यूटन सेकेंड लॉ ऑफ मोशन. सेकेंड लॉ ऑफ मोशन इज समथिंग बेस्ड ऑन मोमेंटम. ओके, नाउ व्हॉट इज मोमेंटम? लेट मी एक्सप्लेन टू यू. मोमेंटम इज अ कन्सेप्ट मोस्टली मुलांना समजत नाही, पण तुम्हाला समजायला येईल असं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. यू नो, हैव यू एवर हर्ड अबाउट अ गेम दैट वी यूजुअली प्ले? स्टुडंट्स, बच्चा लोग खेळता आहे आबादुबी, बोलतात ना आबादुबी. बॉल घेऊन एकमेकांच्या फ्रेंडला मारतात आपण आणि ते आपले फ्रेंड्स वाचण्यासाठी इथे तिथे पळतात. आपण त्यांना बॉल घेऊन मारतो. ओके, जनरली वी यूज अ प्लास्टिक बॉल एंड वी हिट आवर फ्रेंड्स. इफ़ वी हिट इट स्लोली तो उसको स्लो लगता है. द अमाउंट ऑफ हिट, द मॅग्निट्यूड ऑफ हिट जे त्याला लागतो आहे दॅट विल बी स्मॉल. काही फरक पडत नाही. पण तेच जर आपण फुल फोर्सने फेकलं आणि त्याच्या पाठीवर शेकलं तर रिॲक्शन काय होतो? एकदम जोरात येतो. बरोबर, मार जोरात लागते. म्हणजे काय? तो इम्पॅक्ट वाढला. सो दॅट इम्पॅक्ट वाढलं म्हणजे त्या बॉलचं मोमेंटम वाढलं आहे, म्हणून इम्पॅक्ट वाढलं. बरोबर. आता हाच गेम आपण प्लास्टिकच्या बॉलने खेळतो आहे. जर मी तुम्हाला हाच गेम खेळायला सीझनचा बॉल वापरायला सांगितलं तर काय होईल? विल एनी वन प्ले? नो वन विल प्ले. वाई? बिकॉज सीज़न बॉल को हम लोग नहीं यूज़ कर सकते ये गेम में, बिकॉज सीज़न बॉल का वेट ज़्यादा है, मास ज़्यादा है, जिसकी वजह से वेट ज़्यादा है. ओके, म्हणून त्याच्याने काय, जर आपण सीझन बॉल फेकून मारलं तर तुमचे फ्रेंड्स कधी तुमच्याकडे परत खेळायला येणार नाही. बरोबर आहे. सो दॅट मीन्स द मोमेंटम, इथे आपण हळू पण मारलं तर सीझन बॉल जोरातच लागणार आहे, कारण काय, त्याचा मास जास्त आहे. दॅट मीन्स द मोमेंटम डिपेंड्स अपॉन द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द ऑब्जेक्ट. बरोबर. दॅट इज द रिझन वाय मोमेंटम इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी. Momentum is the product of mass into velocity. Here the definition, momentum is the product of mass into velocity. That is momentum. इथे त्यांनी p वापरलं आहे इज इक्वल, कारण मास m छोटा इथे वापरलेला आहे, m into v, that is velocity. So momentum is a vector quantity. Why it is vector quantity? Because it has mass as well as velocity. आणि दोघांमधून कुठलाही एखादा युनिट जर चेंज केलं, मासमध्ये काही चेंजेस आले तरी मोमेंटम चेंज होईल.